राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदाराने खळबळजनक विधान केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 फेब्रुवारीला बारामती येथे विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. या अपघाताला 10 दिवस पूर्ण होतील. अजितदादाच्या अकाली एक्झिटने सर्वांनाच धक्का बसला. अचानक विमान अपघात झाल्याने राष्ट्रवादीचे नेते शंका उपस्थित करीत आहे. अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे पाटील यांच्यानंतर आता शरद पवार गटाच्या खासदाराने अजितदादांचा घात झाला असून त्यांच्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आला होता का, अशी शंका उपस्थित केली आहे. अजित पवार हे माझे राजकीय वडील होते. त्यांच्या जाण्याने माझे वडिलांचे छत्र हरवले आहे. त्यांच्या तालमीत मी राजकारणात आलो आणि आज इथपर्यंत आहे. येडेश्वरी साखर कारखाना हा त्यांच्यामुळेच मी सुरू करू शकलो. मात्र अजितदादा यांचा घात झाल्याचं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे. अजित पवार हे खूप मोठे नेते होते. त्यांच्या सुरक्षेसाठी खूप मोठी यंत्रणा उभी होती. अचानकपणे विमान जमिनीला टच न होता अगोदरच पेट कसे काय घेऊ शकते? त्यानंतर ते जमिनीवर कोसळले, मग त्याचे अनेक स्फोट झाले. ही खूप मोठी घटना आहे. हा अपघात झाला की घडून आणला गेला, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यांच्या विमानात कदाचित बॉम्ब ठेवला असावा, अशी शंका बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केली आहे. पायलटवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विमानात 6 लोक होते असे सांगण्यात आले आहे. मग 5 लोकांच्या बॉडी कशा सापडल्या? एक व्यक्ती नेमका गेला कुठे? माझ्याकडे अशीही बातमी येत आहे की विमानातील दुसरा पायलट सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे, असे सोनवणे म्हणाले. नेमकं या प्रकरणात काय झालं हे आता जनतेसमोर येणं अपेक्षित आहे. गोपनीयता बाळगण्यासाठी आता अजितदादा आपल्यात राहिले नाहीत. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे ते मुंबईहून त्यांच्या निवासस्थानापासून निघाले आहेत. तेव्हापासून ते विमानात बसेपर्यंत सर्व CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेले जनतेच्या समोर येणं आवश्यक असल्याचंही बजरंग सोनवणे यांनी सांगितलं. तर या सर्व प्रकाराची चौकशी आता रॉकडे देऊन याचा तपास झाला पाहिजे, असेही सोनवणे यांनी म्हटले आहे. दरम्यान या विमान अपघात प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. अपघाताच्या वेळी विमान जळाले, मग तिथे असलेली कागदपत्रे का जळाली नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.